काम पाहायचं आहे आणि आज या ठिकाणी सेमीफायनलला पोहोचणारे सामने संघ म्हणजे के सरकार सुपरस्टार असतील, त्यानंतर श्री समर्थ ग्रुप असेल आणि अभिराज लायन्स आणि पाटील ब्रदर्स, चारही संघांना शुभेच्छा. हॅलो चला, या दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. विनंती असेल टीम पाटील ब्रदर्स, टीम के सरकार सुपरस्टार्स. सर एक मिनिट, सर एक मिनिट. रोहित आणि त्याचबरोबर ती अतिश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं आदेश खडपे आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच टीम के सरकार सुपरस्टार्स संख्याचा एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू या दरम्यान बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फरार होईल आणि सीमा रेषा पार या ठिकाणी व्हायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती इथं चौकार आलाय. जर आपण विचार केलात ना तर पाटील ब्रदर्स या संघानं नाणेफेक प्रत्येक वेळेला अभिजितजी हारलेला आहे, पण ही टीम त्यांचा हौसला त्यांची हिंमत पहा, दोन्ही मॅच ते विन झालेले आहेत. इथं देखील सामना टॉस हरले आणि तदनंतर बॅटिंग करायचे होते. आणखीन एक चांगला लॉफ्ट केला ऑन साइडला प्रोटेक्शन, त्याच्याही डोक्यावरून चेंडू सीमा पार. इथं षटकार दुसऱ्या चेंडू काय सांगाल पाटील ब्रदर्स? नक्कीच ज्यावेळेस ऑप्शन झालं होतं सर, त्यावेळेस आपण पाहिलं होतं की पाटील ब्रदर्स मध्ये कुणाल पाटील असेल हा महागडा खेळाडू ठरला होता 14,500 मध्ये. त्यानंतर त्यांना जास्त खेळाडू घेता आले नाहीत, परंतु ज्या पद्धतीने कागदावरती जी टीम होती ती पाहता अतिशय लूज टीम वाटत होती. एक कुणाल पाटील आणि नितेश पाटील आणि रोहित सोडता, परंतु ज्या पद्धतीने त्या संघाने या ठिकाणी एक प्रदर्शन केलंय हे नक्कीच योग चांगला आहे. आणि नक्कीच एक आपण प्रत्येक लीग मध्ये आपण पाहतो सर की जी एखादी लूज टीम आपण बनतो ना, तीच टीम नेहमीच सेमीफायनल मध्ये धडक मारत असते. त्या पद्धतीचं प्रदर्शन या संघात झालेलं आहे. कारण नाम होने से कुछ नहीं बड़ा होता है, काम बड़ा होना चाहिए आणि ते काम या मैदानाच्या आतमध्ये साकारलंय. 14 धावा फलकावरती, अर्थातच 3 चेंडूवरती. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना. अर्थातच त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा आल्यात, अर्थातच दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 16 या आकड्यावरती. अद्याप 4 चेंडूचा खेळ झालाय. चांगली सुरुवात त्या ठिकाणी केली आहे टीम पाटील ब्रदर्स संघाने. सर या ठिकाणी बक्षिसाची खैरात होती आहे. आदेश खडपे याला प्रत्येक विकेटसाठी भावजी सुशील मालोरे यांकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, जडमध्ये टाकला होता आणि त्याला सन्मान देखील दिलाय, थांबवलंय. ही खासियत राहिली आहे. जिथं लूट चेंडू आला त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालंय. अभिजितजी, आपण बऱ्याच या सर्व खेळाडूंना जाणता ओळखता, जवळपास जर विचार केला तर हे लीगचं हे 4थं पर्व आहे. काय सांगाल नवीन खेळाडू या वर्षीच्या हंगामात या लोणेरे गोरेगाव असोसिएशनच्या माध्यमातून इमर्जिंग प्लेअर म्हणून कोणाकडे पाहताय तुम्ही? सर असे इमर्जिंग प्लेअर म्हणून आपण एखाद्या खेळाडूचं नाव घेऊ शकत नाही, कारण की खूप सारे नवीन नवीन खेळाडू या असोसिएशनच्या माध्यमातून तयार होत आहेत. आणि आपण पाहतोय की आदेश खडपे असेल, जो गेल्या 2 वर्षामध्ये सातत्यपूर्ण या मैदानावरती खेळी करतोय आणि आपल्या नागाव संघाला त्या ठिकाणी अव्वल स्थानावरती नेहमीच असोसिएशनच्या माध्यमातून नेऊन पोहोचवलंय सर. निश्चितच 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. या असोसिएशनने असे अनेक खेळाडू दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला तर बरेचसे खेळाडू जे या असोसिएशन मधून बाहेर देखील पडलेत, आजही ते चांगली कामगिरी इतर ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण वैभवजी टेंबे, या संपूर्ण असोसिएशनची जबाबदारी अभिजितजी तुम्ही असाल, तुमची संपूर्ण ही लीगची कमिटी असेल आणि असोसिएशन कमिटी असेल. कारण 8-10 वर्षापूर्वी जर या मैदानावरती पाहिलं ना तर संपूर्ण अगदी
चढ उतार कातळ असलेले हे मैदान, मध्ये मध्ये गवत रोपटं होते, काटेरी झुडपं होती आणि त्यानंतर आज हे उभं असलेले चित्र, काय सांगाल याबद्दल? या ग्राउंडच्या मागे एकच व्यक्तीचा हात आहे जास्त. कारण की वैभवजी टेंबे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर मैदान कसं सजवायचं हे त्यांच्याकडूनच शिकवण घेतलेली बरी असेल. कारण की अतिशय प्रेम असलेलं हा व्यक्तिमत्व 2000च्या शतकापासून खेळत असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवर खूप सारं प्रेम असेल. आमच्या लोढेरे गावातील सिद्धिविनायक क्रिकेट क्लब हा संघ त्या पूर्वीपासून खेळतोय. 1900 शतकापासून तेव्हापासून ते त्या संघाला जोडले होते आणि आम्हाला सुद्धा याच प्रवाहामध्ये त्यांनी घेतलं सर. निश्चितच सूरज कुरपे षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथं देखील 30 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. वाह क्या बात आहे. एका गोष्टीची कमी आहे पण त्यांची कमी जाणवू दिली नाहीये. अर्थातच प्रवीणजी केसरकर यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या दर्जाची कामगिरी करतोय. जरी निलेश शेठ या संघाचे संघ मालक नसले आणि या संघामध्ये नसले तरी हा संघ टॉप 4 मध्ये, अर्थातच मागील काही वर्षाच्या हंगामात जे काम निलेश शेठ यांना जमलं नाही ते काम प्रवीण शेठ यांनी केलेत. नक्कीच आपण पाहताय की पर्व पहिलेपासून त्यांची टीम या लीग मध्ये आहे परंतु त्यांना यश मिळत नव्हतं. यंदाच्या हंगामामध्ये चांगली टीमनी त्यांनी निवडली. ऑक्शन मध्ये चांगली जुगलबंदी सुद्धा झाली सर. क्या बात आहे. अनेक टीमला त्यांनी फाईट दिली परंतु शेवटला आपला संघ हा तगडा निवडला आणि त्याचंच फळ या ठिकाणी त्यांना मिळते सर. निश्चितच 18 धावा धावफलकावरती एक मोठा फटका खेळायचा होता. अर्थातच अभिजितजी सूरज कोरपे गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. खूप अल्प कालावधीत माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूंनी चांगल्या दर्जाचा जम बसवलाय माणगाव प्रीमियर लीग मध्ये देखील. नक्कीच सर. नक्कीच सर. आपण सूरज बद्दल आपण नक्कीच म्हणायला गेलं तर एक पहेलगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे आणि आपण पाहतोय की सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असते. ज्यावेळेस माणगाव प्रीमियर लीग पर्व पहिले झालं होतं त्यावेळेस केसरकर संघामध्ये तो खेळत होता आणि चांगलं त्याने त्या ठिकाणी आपलं प्रदर्शन केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांची छाप पाडली होती आपली स्वतःची. त्या तदनंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही परंतु यंदाचं सीझन त्यासाठी कुठेतरी खराब गेला. परंतु जरी सीझन खराब गेला असेल सर तरी त्यांनी ज्या पद्धतीने या लीग मध्ये कमबॅक केलाय ना सर, अतिशय चांगलं काम त्याच्या माध्यमातून केसरकर संघाला या ठिकाणी त्यांनी तारलंय. क्या बात आहे. आणि अर्थातच खऱ्या अर्थानं हीच तर खरी ओळख असते आणि अप अँड डाऊन प्रत्येकाला येत असतात. 2 धावा दरम्यानच्या कालावधीत धावफलकावरती आल्यात. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 20 या आकड्यावरती 20 ऑन बोर्ड आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात, एक चांगलं स्टार्टअप आहे. टीम विचार केला तर पाटील ब्रदर्स संघाकरता स्क्वेअर लेग रिजनला त्या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर होतं. त्याच्याही डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल आणि इथंही 2 धावा पाहायला मिळतील. रोहित ज्यानं खऱ्या अर्थानं या टीमला एक चांगला अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळाला आहे रोहित करकरेच्या रूपानं, पण तितकाच रोल हा कुणाल पाटीलचा देखील आहे या टीम मध्ये. नक्कीच सर. आपण पाहतोय दोन्ही खेळाडू जय हनुमान नवगर संघाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि नवगर संघ म्हटल्यानंतर या आमच्या भागातील एक कचवट संघ म्हणतात ना सर. क्या बात आहे. खूपच सुरेख फटका, चेंडू जातोय सीमा रेषेक पलीकडे. चांगला कॅच पकडण्याची संधी होती परंतु या ठिकाणी झेल सुटतोय आणि या ठिकाणी 2 धावा मिळतात. नक्की सर रोहित आणि कुणाल या दोघांबद्दल म्हटलं तरी जय हनुमान नवगर संघाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू आहेत आणि या वर्षी असेल 2-3 हंगाम असेल दरवर्षी नवगर संघ हा नेहमीच चांगली मेहनत करून येतो, चांगलं प्रदर्शन देतो, खूप साऱ्या ट्रॉफीज जिंकतात आणि या 2 खेळाडूंचा नक्कीच त्या संघांमध्ये चांगलं महत्वाचा रोल असतो. कारण की रोहित झाला तरी आपला व्यवसाय सांभाळून त्या ठिकाणी तो या ठिकाणी खेळत असतो आणि त्या खेळाच्या मधून चांगला प्रदर्शन सुद्धा देत असतो. आणि कुणाल म्हटलं तर कुणाल सुद्धा हा खूप जुना खेळाडू आहे सर. वैभवजी टेंबे यांच्या सुद्धा सोबत खेळलेला खेळाडू आहे. जो ज्यावेळेस तो लहान होता त्यावेळेस वैभवजी टेंबे आमचे सिद्धिविनायकचे काही खेळाडू त्यांच्या सोबत खेळून ते आता त्यानंतर नवगर संघामध्ये खेळतायत. त्याचा सुद्धा अनुभव चांगला मोठा आहे सर. क्या बात आहे. खूप सारी माहिती तुमच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचत आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि अर्थातच 12च्या सरासरीने 24 धावा या दरम्यान धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच ही लोणेरे गोरेगाव असोसिएशन आहे ना अभिजितजी, ही फार वेगळी आहे आणि त्याची कारकिर्दी वेगळी आणि त्याच कारणाने मला एक शेर देखील सुचलाय. लिहिण्याकरता पेन, पेनाकरता महत्वाची शाई. या लोणेरे गोरेगाव असोसिएशन सारखी असोसिएशन साऱ्या माणगाव तालुक्यात नाही. खूप छान सर. एक चांगली नावाजलेली आणि अशी नामांकित असोसिएशन या माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खेळाडू घडवणारी ही फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीमध्ये अनेक खेळाडू घडलेत. वा
क्या बात आहे, ही नजाकत आहे. कुणाल पाटील अतिशय इनिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. षटकार सर तुम्हाला सांगू का की ज्यावेळेस 2000 दशक होते त्यावेळेस या आमच्या भागामध्ये लोणेरे संघ असेल, न्हावे संघ असेल, त्यानंतर नवघर संघ असेल, अतिशय मोठे संघ मानले जायचे आणि नेहमीच या 3-4 संघांमध्ये चुरस असायची. त्यावेळेस खूप क्रिकेट बघण्यासारखं असायचं. आम्ही सुद्धा लहान होतो, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाहायला जायचो सर नक्कीच. आणि त्याच्यामध्ये खूपच सुरेख शॉट, बैठक शॉट, चेंडू सीमा पार, षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत अभिजित, ज्यांनी 36 धावा या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळतील. इथं धावा बनवाव्या लागतील पाटील ब्रदर्स संघाला, कारण समोर सूरज आहे, आदेश खडपे आहे. ही जोडी फार महत्वाची असणार आहे, कारण येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये जेवढ्या धावा पूर्वार्धामध्ये बनल्या जातील ना, त्याचं पाठलाग ही जोडी निश्चितच करणार. नक्की सर. सूरज असेल, आदेश असेल आणि त्यांच्यामध्ये अजून एक सुद्धा एक खेळाडू आहे युवराज, जो मॅच संपवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, असा हा खेळाडू आहे. नक्कीच मागील वर्षीच्या हंगामामध्ये आपण युवराज गमरेला पाहिलं होतं आणि अर्थातच जिथं त्यांनी एक मॅच विन केली होती, 5 धावांची गरज असताना एक षटकार ठोकला होता, तर त्याच्याकडे देखील क्षमता आहे. आणि त्याच अनुषंगानं पाटील ब्रदर्स किती धावा पहिल्या पूर्वार्धात बनवणार, 36 तर आल्यात. इथं पलटवार करण्याकरता आदेश पुन्हा सज्ज झालाय. वा, आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळायचा होता, सातत्यानं आक्रमण करण्याचा प्रयत्न अतिश पाटीलचा पाहायला मिळतोय. बघा ना, पहिल्या 2 मॅच मध्ये अगदी 10-5 धावा काढून कुणाल पाटील माघारी परतले होते, पण या मॅच मध्ये अक्षरशः धावा खोऱ्यानं वसूल करतायत. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारतायत. त्यांनाही ठाऊक आहे सेमीफायनलचा सामना आहे, इथं मला टीम करता थांबणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र कुणाल पाटील अर्थातच त्या ठिकाणी जावं लागेल. ही खेळपट्टी सोडून लिडिंग एज घेते आणि तदनंतर यष्टी रक्षकांना हा झेल टिपला. पहिला धक्का त्या ठिकाणी बसलाय पाटील ब्रदर्स या संघाला. यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये असतील या ठिकाणी जमा झालेले आहेत. नक्कीच सर ही लढत आपल्याला चांगलीच पाहायला मिळेल, कारण की आपण पाहिलं की ज्या पद्धतीने पाटील ब्रदर्स संघाने या ठिकाणी कमबॅक केलाय. काल ज्यावेळेस सकाळ सत्रामध्ये पहिली मॅच झाली होती त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी हारले होते, परंतु त्यानंतर आज सकाळपासून ज्या पद्धतीचा मोमेंटम त्यांनी मिळवलाय, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते सर. कारण त्यांना एकच करायचं होतं. या दरम्यान नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. काल ज्या चुका झाल्या होत्या ना, त्या चुका पुन्हा त्यांना त्या ठिकाणी परत गिरवायच्या नव्हत्या आणि ते काम त्यांनी केलंय परफेक्ट. त्यांनी ओळखलं होतं की आपल्याकडून काल काय झालं होतं, त्यावरती एक योग्यरित्या अभ्यास केला आणि त्या अनुषंगाने त्यांचं प्रदर्शन आजच्या दिवसात पाहायला मिळालंय. दोन्ही मॅच मध्ये त्यांनी 59 धावा उभ्या केल्या होत्या. इथं या मॅच मध्ये टीम पाटील ब्रदर्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा उभ्या करणार, की सरकार सुपरस्टार संघाला आव्हान कसं देणार. पण हे आव्हान मोडीत काढण्याकरता या ठिकाणी ही टीम देखील तितकीच सज्ज झाली आहे. झेल पकडणं गरजेचं होतं, सूरजनं कॉल देणं गरजेचं होतं आणि त्याच कारणाने आदेश देखील थांबला थोडा. पण तदनंतर आणखीन एक संधी मिळाली आहे ती नितेश पाटीलला. धावफलकाचा विचार केला ना तर 36 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले, पण तदनंतर ते 4 चेंडू ना कमबॅक करून देणारे ठरलेत आदेशचे. 36 या आकड्यावरती तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या 36 धावा. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारी 12 चेंडू, येणारी 2 षटकं फार महत्वाची असणार आहेत. अर्थातच त्या ठिकाणी कॅप्टन कोणाला प्राचारण करणार षटक क्रमांक 4 फेकण्याकरता आणि काय रणनीती आखणार नितेश पाटील आणि रोहित करकरे, जो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम विचार केला तर नवघर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पाटील ब्रदर्स या संघ करता मागच्या मॅचचा तो हिरो देखील ठरला होता. मॅन ऑफ द मॅच ज्यानं मागच्या मॅच मध्ये पटकावली होती, तोच रोहित त्या ठिकाणी आपल्याला
हा स्ट्राईक पाहायला मिळेल, पण गोलंदाजी ट्रॅकवरती अर्थातच षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता देवेंद्र आलेत. अर्थातच देवेंद्रना आमंत्रित केलंय. देवेंद्र यांच्याबद्दल काय सांगाल अभिजितजी? हॅलो. देवेंद्र नागाव संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. नक्कीच त्याची सुद्धा महत्वाची भूमिका असेल नागाव संघामध्ये आणि तीच भूमिका या ठिकाणी त्याला साकारायची आहे. चांगला संघ या ठिकाणी निलेश शेटने निवडलाय. पाहूया, नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून सुद्धा होईल. आणि हे काम त्याला करावं लागेल. अत्यंत क्रुशियल मॅच आहे, क्रुशियल मुवमेंट आहे आणि त्या क्रुशियल मुवमेंटला ही एक मोठी जबाबदारी सोपवली टीम मॅनेजमेंटनं. पुन्हा लेन डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाले, मात्र दिशा खराब, थोडी भरकटलेली, डावबस्तीच्या बाहेरून हा चेंडू गेला निघून आणि तद्वत मात्र एक अंतर धाव वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा, एक धाव ऍड होईल. धाव फलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. एक 65-60 धावांचं जर आव्हान आलं ना, तर ही मॅच मात्र अक्षरशः बघण्यासारखी होईल. कारण उत्तरार्धाच्या काळात सूरज करपेची बॅटिंग, आदेश खडपेची बॅटिंग, युवराज त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याही वेळेस लॉंग ऑफला प्रोटेक्शन जरूर चेंडू खाली आला होता, मात्र चेंडू पासून खूप दूरवर पाहायला मिळाले. पुन्हा 2 धावा धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतील. 39 धावा या दरम्यान धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. अभिजितजी काय सांगाल, येणारे इथून पुढचे जे चेंडू आहेत जेमतेम किती धावा बनल्या जातील, काय टार्गेट सेट केलं जाईल या जोडीच्या माध्यमातून? नक्कीच सर, एक 50-55 टार्गेट सेट करावं लागेल. कारण की के सरकार संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे एक मोठी धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल. वाह, क्या बात आहे. टप्पा पुढ्यात पडला. पुन्हा एकदा अनएक्सपेक्टेड बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त झालेला पाहायला मिळतोय. जर शूज प्रोव्हाइड करा त्या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला केरेजी हार्नेकर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इकडे शुभेच्छा येत आहेत या लोणेरे गोरेगाव प्रीमियर लीग करिता. एक जुना खेळाडू आहे अंबारले संघाचा आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. विशालभाई यांच्या टीममध्ये पर्व पहिले मध्ये त्या ठिकाणी खेळला होता आणि विजयी सुद्धा झाला होता. नक्कीच शुभेच्छा असतील विशालभाई यांच्या टीमसाठी केरेशकडून. निश्चितच अभिजितजी, आपण सुरुवातीपासून या असोसिएशनशी जोडलेले आहात. बरंचसं काम आपल्या माध्यमातून देखील या असोसिएशन करता आपण सातत्यानं आपलं योगदान देखील देत आहे. बरेचसे संघ त्या ठिकाणी सोडून गेले, बरेचसे तुम्ही आपले देखील केलेत. जे गेले ते गेले, पण या सर्वांना घेऊन ज्या पद्धतीनं आपण ही पुढे वाटचाल केलेत ना, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच सर, सुरुवातीला मला असं वाटतं 14 संघ आमच्या या असोसिएशनमध्ये होते आणि आमचं एकच नेहमीच असतं की कुठे 3 ओव्हरच्या मॅचेस होऊ नये, 2 ओव्हरच्या मॅचेस होऊ नये, जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅचेस व्हाव्या, 4 ओव्हर 5 ओव्हर, शक्यतो 5 ओव्हरचं आमचं या ठिकाणी सामने खेळवायची इच्छा असते. त्या याच्यामध्ये म्हटलं तर एक कुशेडे संघ आमच्या या असोसिएशनमधून बाहेर पडला. त्याने या असोसिएशनसाठी खूप वर्ष घालवली पण आणि त्यांच्या माध्यमातून खूप सारे स्टारकास्ट सुद्धा या असोसिएशनने त्या कुशेडे संघाला दिली. असे काही खेळाडू आपल्या कामानिमित्त सुद्धा आणि काही खेळाडू मुंबई असल्या कारणाने त्या ठिकाणी हरकुल संघ असेल, असे काही वैयक्तिक कारणामुळे या असोसिएशनमधून गेले. पण जे संघ या ठिकाणी राहिले आहेत ते अतिशय चांगले या ठिकाणी संघ बनले आहेत. आपण पाहत होतो की एवढ्या वर्ष मरियाई पहेल संघ हा एक छोटाशा पहेल गावातून येणारा संघ होता. ओरम क्रिकेटबद्दल तेवढं काही नॉलेज नव्हतं, परंतु ज्या पद्धतीने या असोसिएशनमध्ये ते 3-4 वर्ष घालवल्यानंतर या वर्षी ज्या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स झालाय सर, अतिशय सुरेख परफॉर्मन्स. मोठ्या मोठ्या संघांना त्या ठिकाणी धूर चालली आहे त्यांनी. लोणेरे संघ असेल, नागाव संघ असेल, त्यानंतर नागाव, असे नवगड संघ असे अशा मोठ्या मोठ्या संघांना त्याने पराभूत केलेलं आहे. हीच तर खासियत आहे आणि या असोसिएशनची खासियत आहे. नवनवीन खेळाडूंना, युवा खेळाडूंना घडवण्याचं काम हे सातत्याने केलं जात आहे. 39 या आकड्यावरती धावफलक स्थिरावले. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना रोहित ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. देवेंद्रचा पुढील चेंडू, ह्यावेळेस हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता. अडबा बॅटनं तिथेही पुल करायचा होता, बॅटवरती तितकासा चेंडू आलेला नाही. एक सिंगल आली आहे, सिंगलनं 40 धावा या दरम्यान धाव फलकावरती पाहायला मिळतील. एका बॅटर्सला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण तुमच्याकडे आता बरेचशी बॅटर्स शिल्लक आहेत. निश्चितच त्या ठिकाणी चेंडू कमी आहेत, तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, म्हणजे ही जोखीम, ही रिक्स तुम्हाला उचलावी लागेल. काय सांगाल, कोणता बॅटर्स इतर रिक्स उचलण्यात यशस्वी होईल? नक्कीच
नितेशच जो आहे, जो या टीमचा मोठा स्टार खेळाडू आहे आणि नवगड संघाला सुद्धा तोच नेहमी तारत असतो. कारण की ज्या पोझिशनला येतो ना सर, हम्म. 4थ्या क्रमांकावर, 3ऱ्या क्रमांकावर, 5व्या क्रमांकावर येऊन तो चांगले मोठे मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो, असा हा नितेश. पुन्हा एकदा जर विचार केला तर इनसाइड एज पाहायला मिळाली, एक डॉट बॉल. याही वेळेस चौथं षटक एक चांगल्या दर्जाचं हाताळलं जाते ते देवेंद्रच्या माध्यमातून. टीम के सरकार सुपरस्टार्स या संघाकरिता एक चांगल्या दर्जाची ही टीम पाहायला मिळते, सिलेक्ट केली आहे. चांगलं सिलेक्शन आणि ज्या पद्धतीनं एक रणनीती आखली ना, ती रणनीती काम करते. पुण्यावरून थेट दाखल झाले प्रवीणजी आणि त्यांचा पायगुण पहा. यावेळेस एक चांगला स्ट्रोक, वा भन्नाटला जवाब फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूवर पार सीमा पार षटकार. पण म्हटलं की नितेशला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. नितेशने जबाबदारी स्वीकारली आहे. 46 धावा आल्या धावफलकावरती. नक्कीच सर, नितेश एक मोठा खेळाडू आहे. मी मागासपासून सांगतोय की तो सुद्धा वैभवजींच्या तालमीत खेळलेला खेळाडू आहे. कारण की खूप वर्षाचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळलेला आहे. आपण पाहिलं होतं की या गेल्या महिन्यामध्ये माणगाव या ठिकाणी एक स्पर्धा झाली होती मंगू जाधव यांची. त्यामध्ये नवगड संघ गावठूगावला खेळला होता आणि त्या ठिकाणी गावठूगावला खेळत असताना त्यांनी फायनलमध्ये मजल मारली होती आणि त्या ठिकाणी एक ओपनचा संघ त्यांना मिळाला होता, ज्याच्यामध्ये शुभम असेल, अनेक स्टारकास्ट होती या माणगाव महाडमधली. परंतु ज्या पद्धतीने नवगड संघाने त्यांचा दारुण पराभव केला, त्याच्यामध्ये मोठा हात हा नितेशचा होता. नितेशने एकाकी त्या ठिकाणी खेळी करून मोठ्या मोठ्या स्टारला त्या ठिकाणी धूळ चालले होते, असा हा नितेश. क्या बात आहे. या नवगड संघाचं खरंच खूप कौतुक करावं लागेल. मी मागच्या वर्षीच्या अर्थातच सुनीलजी कोरपे आयोजित मित्रमंडळाच्या माध्यमातून महाडला ती सातत्याने 7 वर्ष, यावर्षी त्यांचा 8वं पर्व असणार आहे. त्याही ठिकाणी नवगडचा संघ खेळताना पाहिला होता. रोशन जाधव, आपले गणेश पवार आणि ही संपूर्ण नवगड टीम. तर अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं दाखल होणारी टीम आणि तो अनुभव त्यांच्या पाठीशी पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या 46 धावा. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 6 चेंडू फार निर्णायक असतील आणि स्लॉगवरचं षटक हाताळण्याकरता युवराज याला मात्र प्राचार्य केलंय. टीम विचार केला तर के सरकार सुपरस्टार संघाने. सर नक्कीच तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की या मॅच मध्ये जो इम्पॅक्ट टाकू शकतो असा हा युवराजच आहे. बॅटिंग मध्ये असेल, गोलंदाजीमध्ये असेल, तो येतो आणि गेम फिरवतो. आपण पाहिलं असं सातत्याने नागाव संघ असेल किंवा आज या लीग मध्ये केसरकर संघ असेल, याच्यामध्ये नक्की त्याचा चांगला रोल राहिलेला आहे. दरम्यानच्या कालावधीत 1 धाव आली आहे. 47 धावा धावफलकावरती बनल्या जातील. शेवटचे 5 चेंडू फार महत्वाचे असतील आणि ते 5 चेंडू त्या ठिकाणी खेळावे लागतील, फेस करावे लागतील आणि जास्तीत जास्त चेंडू फेस करण्याकरता नितेश यांना स्ट्राईक वरती राहणं फार गरजेचं आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्या कारणाने सातत्यानं फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये आपण बदल पाहायला मिळतोय. अर्थातच त्या ठिकाणी लॉंग ऑन, त्याचबरोबर ती वाईडिश लॉंग ऑनला डीप मिड विकेटला आपण प्रोटेक्शन पाहतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, त्याचबरोबर ती पॉइंट कव्हर आणि लॉंग ऑफला प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एक चांगल्या दर्जाची फिल्डिंग युनिट त्या ठिकाणी सजवण्यात कर्णधार आदेश किंवा सूरज असेल. एक चांगलं कॉन्ट्रीब्यूट. या वेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, बॅक टू द बॉल स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमा पार, आणखीन एक वार नितेशच्या बॅट मधून आलाय षटकार. धावफलकावरती पाहायला मिळतील. या षटकाराने या 6 धावा ऍड झाल्यात. केतन भुस्तेकर यांचं देखील यावर्षीचा हंगाम कुठेतरी जर विचार केला तर केतन देखील आउट ऑफ फॉर्म आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सांगाल यांच्याबद्दल? नक्कीच सर, आपण या बाबतीमध्ये आपण नक्कीच प्रायव्हेट मध्ये बसू आणि चर्चा करू. कारण की केतन बद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. कारण की आपल्या जवळचा एक व्यक्तिमत्व आहे, आपल्या जवळचा खेळाडू आहे. नक्की त्याच्यावर प्रेम आमचं खूप आहे. आम्ही नेहमीच त्याला टोचून बोलत असतो. परंतु खूप चांगला खेळाडू आहे. आज ना उद्या नक्कीच फॉर्म मध्ये येईल आणि पुन्हा एकदा तो रंग बिखरेल. निश्चितच. या दरम्यान फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, बॅट वरती खेळण्यात यशस्वी ठरले नाहीयेत कुणाल आणि
नितेश आणि त्याचबरोबर ती एक विकेटचं पतन होईल, विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. अर्थातच रोहितला माघारी परतावं लागेल. एक धाव ऍड होईल 54 फलक. नो बॉल. भीमर कमरेच्या वरचा चेंडू, क्या बात आहे. भीमर चेंडू फेकलाय आणि त्याचा फटका बसेल तो टीमला, कारण येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा असेल आणि अर्थातच ऑन स्ट्राईक जर विचार केला ना तर नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. 55 धावा धावफलकावरती आल्यात या फ्रीट वरती. एखादा प्रहार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हटलं तर 55 धावा लागल्यात अभिजितजी. नक्कीच 55 मी म्हटलं होतं, कारण की केसरकर संघाकडे सुद्धा चांगला बॉलिंग युनिट आहे. परंतु ज्या पद्धतीने नितेशने या ठिकाणी अटॅक चढवला आहे, नक्कीच तो थांबायला तयार नाहीये आणि नक्कीच तो 60 पार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. येणारा चेंडू मात्र फ्रीट स्वरूपाचा असेल. या फ्रीट वरती मात्र एखादा प्रहार केला जाईल का नितेशच्या बॅट मधून. ऑनसाइड रिजन मध्ये दाढीकाठी फटका स्टियन केला जात आहे. वाईडिश लॉंगन वरून डीप मधून प्रोटेक्शन चेंडू पर्यंत पोहोचलाय. काय फेकी आहे वा. मात्र रनिंग बिटवीन देखील पाहायला मिळाली आहे. अर्थातच या दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 57 या आकड्यावरती. 57 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत टिटगुरे या दरम्यान नॉन स्ट्रायकिंग एंड पाहायला मिळतील. अनिकेतनं देखील अंकित यांनी देखील प्रभावित केलंय. आज सकाळच्या सत्रामध्ये 41 धावांचं एक नॉक पाहायला मिळालंय अंकितच्या माध्यमातून. पुढील बॉल काही वेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पुन्हा वाईडिश लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा दुहेरी धावा. दुहेरी धावीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. अर्थातच त्या ठिकाणी 59 पुन्हा एकदा 59 बनल्यात आणि तिन्ही मॅच मध्ये या टीमनं 59 या आकड्याला अभिजितजी त्या ठिकाणी स्पर्श केलाय. लकी नाही ना आकडा त्यांना. नक्कीच 59 ही चेस झालेली नाहीये दोन्ही मॅच मध्ये सर. क्या 59 पेक्षा जास्त करतायत का आपण पाहायला लागेल सर. भरकटले जातील. डायव्हर्सिटीच्या बाहेर आणखीन एक रन ऍड होईल. 60 धावा या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळतील. अर्थातच त्या ठिकाणी निलेश शेठ केसरकर यांनी या टीमला कानमंत्र दिलाय, पण तो कानमंत्र जो दिलेला आहे ना तो या खेळाडूने ऐकलाय की नाही हे ठाऊक नाही. नक्कीच ऐकलं असणार. बघा ऐकलं. क्या बात आहे. विकेटचं पतन होईल. अर्थातच त्या ठिकाणी नितेश पाटील डेगआउट कडे जातील. डीजे मास्टर. सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्याचाही आपण करणार आहोत नाणेफेक. तत्पूर्वी 60 धावा बनल्यात. अर्थातच टीम विचार केला ना तर पाटील ब्रदर्स नवघर या संघाने 61 बनवायच्यात येणाऱ्या 30 चेंडू मध्ये. 61 धावा बनल्या जातील का, बनवाव्या लागतील, कशा पद्धतीने बनवणार उत्तरार्धाच्या खेळामध्ये आणि हे जाणून घेण्याकरता ऐकण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण बदल करूयात. तत्पूर्वी आपण दोन्हीही पुढील टीम्सला इन्व्हाइट करूया. सेमीफायनल क्रमांक 2 अर्थातच एका बाजूला असतील श्री समर्थ कृपा, तर दुसऱ्या बाजूला असतील अभिराज लायन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरिता. हॅलो. हा लोणेरला आलात का? लोणेरला आलात का? हॅलो. हॅलो. नाही तो मुंबईला.
नरेंद्र उभारे त्यांना विचारा थोडं प्रेम का आहे तुम्ही आमच्या सोशलला लाईट प्रोव्हाइड करता सर्व गोष्टी हॅलो सिक या ठिकाणी आपण पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता नरेंद्र उभारे यांना विनंती करूया. या आपल्या शुभ हस्ते आपण या सेमीफायनल क्रमांक 2 चा नाणेफेक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करायचं. रिक्षा आली का लोणेरला? रिक्षा लोणेरला आली का? सेमीफायनल क्रमांक 2 एका बाजूला श्री समर्थ कृपा तर दुसऱ्या बाजूला भिराज लायन्स अर्थातच हेड इट इज कॉल आणि टेल इट इज नाणेफेकीचा कौल जातोय श्री समर्थ कृपा इलेव्हन्स. काय निर्णय असेल रोशन? प्रथम फलंदाजी करू. कालच्या दिवसात अफलातून कामगिरी राहिली श्री समर्थ कृपा संघाची. अर्थातच सेमीफायनल क्रमांक 2 आज वैभवजी टेंबे यांची बॅटिंग चांगल्या दर्जाची राहिली. संपूर्ण मॅच मध्ये आपण जर पाहिली असेल तर कशा पद्धतीने थांबवणार, काय गेम प्लॅनिंग असेल अभिराज लायन्स विरुद्ध खेळत असताना? आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, तर आम्ही जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू, म्हणजे आम्ही बॉलिंग डिफेन्स चांगला करू शकतो. मागील वर्षीच्या हंगामामध्ये देखील रोशन जाधव त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली. अर्धशतक मागील वर्षी ठोकलं होतं, याही वर्षी पाहायला मिळालेलं आहे. काय सांगाल शेवटच्या मॅच पर्यंत घेऊन जाण्याकरता श्री समर्थ कृपा इलेव्हन संघाच्या माध्यमातून एकंदरीत टीमचा ॲटमॉस्फिअर काय सांगते? गेल्या वर्षी LGPL रनरअप राहिलो होतो. यावर्षी प्रयत्न करेन की फायनल मारायचा प्रयत्न करेन आणि श्री समर्थ ग्रुपाला जिंकून देईल. करता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि जाऊया आपण प्रशांत पुन्हा एकदा फलंदाजी विचार केला तर टॉस सरलात आणि तदनंतर सेमीफायनल मध्ये फार महत्वाची फायनल, फार क्रुशियल त्या ठिकाणी मुवमेंट असणार, कारण फायनल मध्ये धडक मारण्याकरता एक मॅच त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअर काय सांगतो, टीम मधला माहोल काय सांगतोय, वैभवजी यांची बॅटिंग जे आज रिदम मध्ये फलंदाजी करतायत त्यांचा रोल या मॅच मध्ये किती इम्पॉर्टंट असेल? यांचा रोल भरपूर महत्त्वाचा आहे, कारण त्यांनीच बॅटिंगवरती जास्त धावा गमावलेल्या आहेत आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि जेवढा कमी रनामध्ये त्यांना रोखता येईल त्याचा प्रयत्न करू. थँक्यू. तुम्हालाही मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सर काय सांगाल, सातत्याने जर विचार केला तर लोणेरे गोरेगाव असोसिएशन करता अर्थातच या मैदानावरती सातत्याने ज्या स्पर्धा भरल्या जातात आणि तुमचं योगदान खूप सारं आहे. मला देखील मगाशी समजलं की या स्पर्धेकरता लाईट्सची जी फार महत्त्वाची सुविधा आहे ती तुमच्या माध्यमातून सातत्याने पुरवली जाते आणि त्याकरता आम्ही लोणेरे गोरेगाव असोसिएशनच्या वतीनं आपलं देखील खूप सारं आभार व्यक्त करतो. पण काय सांगाल या सर्व स्पर्धेमध्ये तुम्ही जो योगदान देताय त्याबद्दल तुम्हाला कसं फील होतं? काय नाही या युद्धासाठी की आपल्या येथील मला चांगली खेळावी आणि हे करावे त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देतो. क्या बात आहे. तुमचं योगदान या असोसिएशन करता सातत्याने असंच राहील. त्याकरता तुम्हाला देखील पुढील वाटचाली करता खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅच जिकडे ऑन आहे अर्थातच तिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे जोडले जातील संजय शिंदे सर आणि त्यांच्या जोडीला एक नवीन आवाज अर्थातच अभिजित टेंबे सर यांच्याकडे. येस, थँक्यू सो मच. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतात LGPL 2024 चा महासंग्राम, जिथे पहिली सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला टीम पाटील ब्रदर्स नवघर, त्यांच्या विरोधामध्ये टीम के सरकार सुपरस्टार आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील मी स्वतः समालोचक संजय शिंदे, त्याचबरोबर अभिजितजी टेंबे सर आपल्या सोबत जोडले गेले आणि त्याचबरोबर मिलिंदजी शिर्के सर सुद्धा आपल्या समवेत इथे जोडले गेले आहेत. पहिली सेमीफायनलची मॅच आहे. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला फटका वाय का क्लासिक स्ट्रोक. बॉल सीमारेषा पलीकडे अगदी सीमा पार 6 धावांसाठी. म्हणजे 9 या आकड्यावरती
याही वेळेला लोअर फुलटॉस होता, फक्त दिशा देण्याचं काम केलं. ज्या वेळेला कव्हरच्या दिशेने अगदी ढकलून काढला आणि याही वेळेला स्ट्राईक रोटेट झाली आहे आघाडीला. आदेश आणि त्याचबरोबर सूरज ही जोडी आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळाली. सर काय सांगाल ज्या पद्धतीने संपूर्ण कालच्या दिवसभरापासून अगदी सक्सेसफुल ओपनिंग पार्टनरशिप असेल ना, तर ती आपल्याला टीम केसरकर सुपरस्टार संघाची पाहायला मिळाली. अद्यापपर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. निश्चितच संजयजी, आपण जर एक बघाचा स्ट्रोक पाहिला असेल आदेश खडपेच्या बॅट मधून, फुल बॅकलिपचा वापर, ट्रिगर मुवमेंट अगदी प्रॉपर पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने तो फुटवर्कचा वापर करतोय ना, वा अफलातून. आणि ती खासियत राहिली आहे त्याची. दरम्यानच्या कालावधीत एक सिंगल आली आहे, सिंगल स्कोर कार्ड पुढे जाईल. अर्थातच त्या ठिकाणी 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच पहिल्या षटकाचा खेळ इथेही संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या 11 धावा बनल्यात. पण फार मोठा प्रश्न असेल संजय सर, या जोडीला फोडायचं कसं, कोण फोडणार, काय गेम प्लॅनिंग असणार आहे ती पाटील ब्रदर्स या संघाची? येस, प्लॅनिंग तर करावी लागणार आहे. ज्या पद्धतीने लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मध्ये मैदानात पाहतोय, ज्या त्या वेळेला लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असतो त्या त्या वेळेला सातत्याने मग फिल्डिंग युनिट असो किंवा मग गोलंदाजालाही अचूक टप्पा तितकासा सापडत नाहीये. याच्या वेळेला सातत्याने लाईन अँड लेन मध्ये चेंजेस करायला पाहायला मिळतं आणि दोन्ही फलंदाजाचा विचार केलात ना, तर अगदी अग्रेसिव्हपणा, आक्रमकता त्यांच्यामध्ये अगदी ठासून भरलेली आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज अगदी आपल्या पहिल्या बॉल वरती षटकार लगवू शकतात, इतकी कॅपेबल असणारे खेळाडू. एक विचार केला तर एक पहेल गावाला बिलॉंग करतो, दुसरा विचार केला तर नागाव गावाला बिलॉंग करतो आणि आज खेळतो कोणासाठी तर लोणेरे गावामध्ये असलेले निलेशजी केसरकर यांच्या संघासाठी. ही खासियत असते प्रीमियर लीगची आणि आपण LGPL चा महासंग्राम पाहतोय. आता येणाऱ्या उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 बॉल मध्ये टीम केसरकर सुपरस्टार संघाला धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 50-61चा पाठलाग करायचा होता आणि अद्यापर्यंत 50 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती रोहित ज्याने खऱ्या अर्थाने कॅप्टनने संपूर्ण विश्वास रोहित वरती दाखवलं होतं ना, तो आता खऱ्या अर्थाने ते साथ राहील का, काय सांगाल मिलिंद सर? या षटक क्रमांक दुसऱ्याला रोहित आलाय. प्रभावित केलं संजयजी या खेळाडूने आज दिवसभरामध्ये. अर्थातच मागच्या मॅच मध्ये तर माळदो मॅचचा तो मानकरी ठरला होता. त्याची शैलीदार गोलंदाजी आणि ती अफलातून कारिगरी ठरली आहे या टीम्स करता. पहिला चेंडू असेल या षटकातला, खुला टाकलेला चेंडू, वा काय कलात्मकतेनं हा फटका केलाय. ही खासियत आहे सूरज कोरपेची. इथे चौकार ठोकलाय पहिल्या चेंडूवरती. वरती तो गोलंदाजी करेल तेही आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आणि आता दुसरा बॉल हाताळण्यासाठी तोही सज्ज होईल. त्याचा बॉलर रोहित ऑन अ ट्रॅक. आपण पाहतोय लेफ्ट ओव्हर द विकेटने. हा या वेळेला सर चौकार आला आणि त्याच्यानंतर मग सूरजने देखील लागलं की कुठेतरी सेट होणं फार गरजेचं, मॅचला पुढे कुठेतरी घेऊन जाणं फार गरजेचं आणि चौकार नंतर आता सिंगल घेण्यामध्ये यश आलंय. बघा कुठलीही जोखीम इथे हे दोन्ही बॅटर्स पत्करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. अगदी जिथं सिंगल हवे ना तिथं सिंगल, मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करून गोलंदाजाला कुठेतरी लय मध्ये येऊ देत नाहीयेत. कारण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन हे जेव्हा जेव्हा खेळपट्टीवरती आलंय ना ते गोलंदाजाला तंग करणार आहे. इथंही रोहितची तीच द्विधा मनस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदेश ज्याचे नावाची चर्चा गेल्या काही वर्षापासून या संपूर्ण लोणेरे विभागामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. अंडर 19 मधून हा खेळाडू ज्या पद्धतीनं या लोणेरे गोरेगाव असोसिएशन मधून उभारून आलाय ना, अफलातून कामगिरी केली आहे या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. आणखीन एक चेंडू या दरम्यान पाहायला मिळतोय, वा चांगल्या दर्जाचा होता. अर्थातच त्या ठिकाणी स्वतःला झुकून दिलं होतं बॅटिंग क्रीज मध्ये. तद्वत मात्र स्क्वेअर ग्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना कार्पेटच्या साह्यानं पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक पुढे सरसावलं जाईल ना ते 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. संजय सर
पाटील ब्रदर्स या टीमनं आज अफलातून प्रभावित केलंय. मागच्या दोन्ही मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर अगदी संत गतीने ही टीम गेम मध्ये आली आणि दोन्ही मॅच त्या ठिकाणी विन होऊन क्वालिफाय होऊन सेमीफायनल मध्ये देखील दाखल झाली आहे. येस, कालचा पहिला दिवस होता, अगदी पहिली मॅच खेळत होते आणि त्यावेळेला पहा पहिली मॅच खेळत असताना तितकंसं त्यांचं तेव्हा टीम कॉम्बिनेशन बसत नव्हतं, त्या कारणाने त्यांना पहिली मॅच तिथे गमवावी लागली आणि त्याच्यानंतर मग विचार केलात ना तर कुठेतरी रात्रीमध्ये प्लॅनिंग झाली, चांगल्या पद्धतीचे विचार विनिमय केला. त्यानंतर मग आता कोणत्या गोलंदाजाला कुठे गोलंदाजी करायची, त्याचबरोबर कोणता बॅटर कशा पद्धतीने भूमिका आपली बजावेल ती संपूर्ण प्लॅनिंग केली कालच्या दिवसामध्ये आणि आज आपण रिझल्ट पाहतोय. अगदी दुसऱ्या दिवसामध्ये आता दोन्ही मॅच विजेता झालेत आणि ही तिसरी मॅच खेळण्यासाठी म्हणजे महत्वाची मॅच सेमीफायनल क्रमांक 1 खेळण्यासाठी सज्ज झाले. याही वेळेला कडवट टप्प्याचा बॉल ज्या वेळेला हलक्या हाताने ग्लान्स केला आणि अगदी पुढे ढकलून काढला, ज्या वेळेला मिड ऑफला तो बॉल गेला तिथे पाटील होते आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल आली आणि सिंगलने टीमच्या धावसंख्येला पुढे जाऊन पोहोचवलं, ते म्हणजे 18. या गडावरती आपण टीमची सध्याची स्थिती पाहतोय, परंतु महत्वाची बाब म्हणजे सूरज आणि आदेश अजूनही खेळपट्टीवरती आहेत. जोपर्यंत हे दोन्ही बॅटर्स खेळपट्टीवरती राहणार ना तोपर्यंत हे स्कोर कार्ड मात्र असंच वेगानं पुढं पुढं सरकत जाणार आणि निश्चितच हे दोन्ही बॅटर्स अगदी मॅच फिनिश करण्याची ताकद देखील ठेवतात. बॅटनं याही दरम्यान पुल करायचं होतं, इथंही बॅटनं बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय, अर्थातच शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकाची इथं सांगता होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनला त्या 18 धावा 9च्या सरासरीनं. अजूनही बराचसा पल्ला गाठायचा या टीमला, पण जर पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये 12 मॅन हा पल्ला कशा पद्धतीने गाठणार, कोण असणार पहिला फायनली जो फायनल मध्ये प्रवेश करणार, की सरकार सुपरस्टार्स की थांबवणार त्यांना पाटील ब्रदर्स नवघरचा संघ. या मॅचचा उत्तरार्ध काय सांगणार तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा एक टीजर ब्रेक. थोडासा छोटासा ड्रिंक्स ब्रेक आहे, तर आपण पुन्हा एकदा अभिदत्त यांच्याकडे वळूया. जिथे अभिदत्त पहा आपण बराच इथे टेनिस बॉल क्रिकेटचा आपण खेळ पाहतो, ज्या वेळेला इथे मॅचेस भरवत होतात सातत्याने विशालभाई टेंबे यांचं सातत्याने संपूर्ण मार्गदर्शन असतं. परंतु विशालभाई हे क्रिकेटवरती फार प्रेम करतात, परंतु विशालभाईंचा जर विचार केला तर मग त्यांनी किती टेनिस बॉल क्रिकेट खेळलं आणि त्यांचा करिअर कशा पद्धतीने राहिला होता तेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचा. नक्कीच त्यांच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं तुम्हाला हसू येईल, कारण की वैभवजी आणि विशालजी त्यानंतर निलेशजी हे सोबत क्रिकेट खेळलेले आहेत आणि वैभवजी ज्यावेळेस गोलंदाजी करायचे आणि विशालजी जेव्हा किपिंग करायचे त्यावेळी ज्या लोकांनी त्यांची जी मजा बघितलेली आहे ना ती वेगळीच होती. कारण की ज्यावेळी वैभवजीने षटकार लागावला गेला ना त्यावेळेस विशालजींची जो ॲग्रेशन असायचा तो एक वेगळा असायचा. अतिशय सुरेख चांगलं व्यक्तिमत्व आहे, एक डावखुरा गोलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज. नक्कीच सिद्धिविनायक लोढरे संघासाठी चांगली कामगिरी, एक चांगलं कॅप्टन पद आणि महत्वाचं म्हणजे जी क्लोज किपिंग लोढरे सिद्धिविनायक संघामध्ये लाभलेला होता. एक किरण सत्वेंच्या नंतर जे क्लोज किपिंग जी लाभली ती आमचे विशाल भैया होते आणि अतिशय वेगळं व्यक्तिमत्व आहे, कारण की समोरच्या टीमना ज्या पद्धतीने चिडवून खेळायचे, जो वातावरण क्रिएट करायचे, एक वेगळं वातावरण असायचं. जास्त करून वैभवजीने जास्त प्रेशर असायचं त्यांच्यामुळे. आणि जर विशाल भाईंचं जर समजा इंटरनॅशनल मध्ये सिलेक्शन झालं असतं तर ते कोणत्या टीम मध्ये गेले असतं? मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या टीम मध्ये गेले असतं, ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाच्या. नक्कीच त्यांचं आणि पॉन्टिंगचं जास्त हे जमलं असतं. येस, नाव बॅक टू द क्रिकेट. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. ज्या वेळेला सेमीफायनलची पहिली मॅच आपण पाहतोय आणि पहा 18 बॉल मध्ये 43 ची गरज होती, त्यावेळेला हा बॉल खेळपट्टीच्या बाहेर हाताळला गेला. नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आता जोडली जाईल आणि बघा उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी आता सूरजला इथे निर्माण झाली आहे. खोलो टप्प्याचा बॉल, याही वेळेला आडव्या बॅटनं स्विंग केलं, परंतु त्या वेळेला सरळ डीप मिड विकेटला आपल्याला प्रोटेक्शन इथे पाहायला मिळालं आणि
एक सिंगल. आता मात्र मैदानाच्या देताना पाहायला मिळते. ज्यावेळेला फ्री हिटचा बॉल होता, सिंगल तिथं आली नाही, आपल्याला येताना पाहायला मिळाले आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोचवलं ते म्हणजे 20 या आकड्यावरती. पहा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अजूनही मैदानामध्ये त्या कारणाने सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल करताना पाहायला मिळतात. आणि आता विचार केलात ना तर मग 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 बॉल मध्ये 41 धावसंख्येची गरज आहे. संजय, जे आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय या ठिकाणी चेस होत नाहीये, काय नक्की कारण असावं? येस, आपण जर काय पाहायला गेलं तर पहिल्या दिवसामध्ये अगदी पहिली मॅच खेळ होते तेव्हा कुठेतरी प्रेशर तितकाच नव्हता. परंतु जेव्हापासून नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळतात ना, मग तो कुठेतरी एक वेगळा प्रेशर इथे क्रिएट केला जातो मनामध्ये. ज्यावेळेला असं मग मनामध्ये प्रेशर येतो की आता ही मॅच आपल्याला जिंकायचीच आहे, त्यानंतर नाही जिंकलो तर मग आपण स्पर्धेच्या बाहेर जाऊ. आणि तो कुठेतरी प्रेशर आता खेळाडू आपल्याला चेस करताना घेताना पाहायला मिळतात. आणि त्या कारणाने इथे आपल्याला धावांचा पाठलाग हा होताना दिसत नाहीये. परंतु सेमीफायनलची मॅच आहे, जिथे तुम्ही प्रेशर चांगल्या पद्धतीने झेललात ना तर तुम्ही पाठलाग करू शकता आणि हा सामना इथे चेस करू शकता. आता कशा पद्धतीने हे चेस करतील, अजून टीम केसरकर संघासाठी महत्वाची बाब म्हणजे एक विकेट मैदानाच्या बाहेर गेलं नाहीये. 2 सेट फलंदाज आता कळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेला टप्पा पडला, उसळी कमी घेतली आणि डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. पहा, चांगली गोलंदाजी आता कुणालने केली आहे या षटकामध्ये. विचार केलात ना अभिदादा तर पहिला बॉल जरूर नो बॉल आला, त्याच्यानंतर पुढच्या 3 बॉलवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. नक्कीच चांगला कमबॅक या ठिकाणी करताना पाहायला मिळाला पाटील पद्धतीचा संघ. कारण की आपण सकाळच्या सत्रापासून पाहतो कुठेतरी चेस होत नाहीये, परंतु के सरकार संघ असा संघ आहे त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत आणि कोणत्याही क्षणी गेम चेंज करू शकतात. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मोठा मासा मला गळाला लागतोय आणि सूरज या ठिकाणी बॅक टू द पवेलियन. भाईंबद्दल विचारलं, परंतु 2000च्या दशकामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी क्रिकेट खेळलं जायचं, 2-2 ओव्हरच्या मॅचेस असायचा, त्यावेळेस एक लोणेरे संघ हा एक तुल्यवान संघ होता. त्यावेळेस लोणेरे संघामध्ये वैभव टेंबे असतील, विशाल टेंबे असतील, त्यानंतर निलेशजी केसरकर असतील, त्यांची पूर्ण टीम. त्यावेळेस लोणेरे संघ विरुद्ध माणगाव संघ असायचा. माणगावमध्ये भारत दाखवल असायचं, त्यामध्ये त्याची पूर्ण टीम होती. एक नागराज म्हणून गोलंदाज होता. सरासरीने ही मॅच चालली आहे. पहा अभिदादा, असं वाटत मॅच अगदी हे केसरकर सुपरस्टार संघ इथे अगदी सहजरित्या धावांचा पाठलाग करेल का, परंतु त्यानंतर आता समीकरणामध्ये विचार केला तर 16.50च्या सरासरीने धावा बनवायच्यात. नक्कीच आपण पाहतोय सकाळपासून सत्रापासून चेस होत नाहीये, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी के सरकार संघाला हा सोपा म्हणजे कमी धावा या ठिकाणी डिपेंड करायच्या होत्या, कारण की त्यांच्याकडे मोठे मोठे खेळाडू आहेत. परंतु शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत कोणत्या संघाला आपण या ठिकाणी वरचढ म्हणून पाहू शकत नाही, कारण की दोन्ही संघ तुल्यवान आहेत. ज्या पद्धतीने पाटील ब्रदर्सने आज कमबॅक केलाय आणि ते मागे बघतच नाही आहेत, कारण की चांगला प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून झालं. छोटे छोटे खेळाडू घेऊन त्याने 2 बंधूंनी या ठिकाणी टीम बांधली आहे. एक नक्की चांगली लढत आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल सर. जेव्हा प्रीमियर लीग जेव्हा असते ना त्याच्यावर हा अभिदादा, जेव्हा प्रीमियर लीग असते ना तेव्हा तब्बल आता या मध्ये 12 संघ आपल्याला त्या 12 संघामधील आपल्याला हे सर्व खेळाडू निवडून एक संघ बनवावा लागतो. त्यामध्ये जो असणारा कॉम्बिनेशन आहे ना, कोऑर्डिनेशन आहे ना, तो फार जुळणं फार गरजेचं असतं. आणि आता पहिल्या दिवशी टीम पाटील ब्रदर्स नवकर संघासाठी तो कॉम्बिनेशन जुळला नव्हता, परंतु त्याच्यानंतर आता चांगलं कोऑर्डिनेशन आपल्याला इथे जुळताना पाहायला मिळतोय आणि त्याचा रिझल्ट आपण पाहतोय. या वेळेला पहिला डॉट बॉल आला, दुसरा बॉल पॉइंट कव्हरच्या डोक्यावरून बॉल 1-2 का 4 करत ओव्हर द रोप 4 धावांसाठी दर्जेदार चौकार.
युक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त वेळा केला पाहिजे आणि तसंच आता करताना पाहायला मिळतील का तेही पाहायचंय. विन डायरेक्शन आता पाहायला गेलं तर मग डावग्रे हातासाठी ही आता खेळपट्टी नंदनवन आपल्याला ठरताना पाहायला मिळेल. तितकासा फायदा आता आधीच सुद्धा उचलतील का तेही आपल्याला पाहायचंय. 8 बॉल आणि 28 ची गरज. हॅलो, नक्कीच फायदा उचलू शकतात कारण की त्यांना एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्यांच्याकडे त्यांच्या आता डाव्या बाजूला एक वारा आहे, त्यामुळे नक्कीच एक मोठे फटके खेळण्यासाठी खेळू शकतात. याही वेळेला बॅटची लेणी गेज घेतल्यानंतर मग शॉर्ट फाईन लेगला जो खेळाडू होता ना त्याच्याकडून ही कॅच ड्रॉप झाली. जीवनदान जरूर मिळालं परंतु तितकाच मोठा फायदा टीम केसरकर सुपरच्या संघाला इथं मिळताना बाहेर मिळत नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव आली. मग आता उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये 27 धावांची गरज. आता हा बॉलचा विचार केलात ना तर फार महत्वाचा असणार आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. पहिली सेमी फायनलची मॅच आपण पाहतोय. एका साइडला टीम पाटील ब्रदर्स नवघर हा संघ, दुसऱ्या साइडला केसरकर सुपरस्टार. 7 बॉल 27 ची गरज. महत्वाचा बॉल. हाफ ट्रॅकर फटका बसलाय. तिथे कोणताही खेळाडू येताना पाहायला मिळत नाहीये आणि अखेरकार सिंगल तिथे प्राप्त झाली. षटक क्रमांक 14 इथे संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या 35 म्हणजे येणाऱ्या उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 26 धावसंख्येची गरज टीम केसरकर सुपरस्टार या संघाला. सहा बॉल 26 ची गरज आहे आणि आता अंबरला एंड कडून बॉलिंग करण्यासाठी आता कोणता गोलंदाज इथे प्राचार्य करण्यात येईल तेही आपल्याला पाहायचं. आणि त्याचबरोबर उजव्या हाताचा फलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती म्हणजेच युवराज आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल आणि आता 26 ची गरज आहे. येस, आपण आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊया. ज्याच्या वेळेला आता शेवटच्या षटकामध्ये पहा 20 ते 25 धावांची गरज असते ना त्या वेळेला अविदा तुम्ही एक पिक्चर बघितला असेल धमाल पिक्चर. तिथे चौघं असतात. ज्या वेळेला अगदी मुश्किल सिच्युएशन असते ना तो एक व्यक्ती असतो तोच नेहमी पुढे असतो, बाकीचे 3 पाठी जातात. तर चेतनही तेच म्हणत असेल हमेशा मैं क्यों आगे जाता हूं इस सिच्युएशन में. आता 6 बॉल मध्ये 26 ची गरज आणि चेतनवरती पुन्हा एकदा संघाचा कर्णधार त्यांनी विश्वास दाखवलाय. तो गोलंदाजीसाठी आता येताना पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 26 ची गरज. आणि पहा मागच्या 2 इनिंग मध्ये देखील विचार केलात ना टीम पाटील ब्रदर्स नवघर संघासाठी चेतनने चांगली कामगिरी केली आहे. अगदी शेवटच्या षटकामध्ये अशा सिच्युएशन सारख्या आल्या होत्या आणि त्या धावा तिथून त्यांनी डिपेंड केल्या गेल्या होत्या. आता याही वेळेला सिच्युएशन आले परंतु या वेळेला पहा प्रेशरवाली मॅच आहे जिथे सेमीफायनल क्रमांक 1 तुमची एक चूक तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर काढू शकते. आणि जर तुम्ही चांगली गोलंदाजी केलात तर मग डायरेक्ट थेट फायनल मध्ये तुमचा संघ हा प्रवेश होताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 26 ची गरज. सामन्याला करूया पुन्हा एकदा सुरुवात. बॉल क्रमांक पहिला ऑन अ ट्रॅक. पहिला बॉल पहा अगदी खोलवर टप्प्यावरती हाताळला गेला आणि काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला डॉट बॉल. चेतन काय कामगिरी केली आहे. डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. लोणेरे गावाला बिलॉंग करणारा चेतन आज पाटील ब्रदर्स नवघर संघासाठी अगदी टीमचा तारणहार बनताना पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली गोलंदाजी आणि कॅप्टनचा पूर्णपणे विश्वास आता विश्वासावरती खरा ठरतोय. पहिला डॉट बॉल आलाय. दुसरा बॉल टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच. बॉल सीमा पार सिक्सर. मॅच अजूनही संपली नाहीये. 5 मध्ये 26 पाहिजे होते षटकाराला. आता 4 बॉल आणि 20 ची गरज. गेम इज ऑन. पुढचा बॉल. याही वेळेला आक्रमण केलंय
एलिव्हेशन गाठलंय डिस्टन्स हायवेला, वाऱ्याच्या सोबत बॉल सीमा रेषा पार, सिक्सर. आणि आता जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. मी म्हटलं गेलं होतं मॅच अजूनही संपली नाहीये. युवराज टीम केसरकर सुपरस्टार संघासाठी अगदी सुपरस्टार खेळी करताना पाहायला मिळतोय. 2 बॉल वरती 2 षटकार आणि आता 3 बॉल 14ची गरज. चेतन पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती. पहा इथे कोणताही स्पर्श झाला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय आणि कहाणीमध्ये अजून एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. पहा जे प्रेक्षक वर्ग आता बसले असतील ते आता उभे राहिलेत आणि जे उभे राहिलेले प्रेक्षक वर्ग आता टाचांवरती उभे राहताना पाहायला मिळतील. मॅच हाय व्होल्टेज क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 13ची गरज. कोलवट टप्पाचा बॉल फटका बसलाय. वॅकेंट एरिया मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न. विकेट आदेशने कॅप्टनने सॅक्रिफाईस केली आणि आता येणाऱ्या उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. कम ऑन डीसी ओमकार. बाराची गरज आहे. काय प्रेडिक्शन कराल या मॅच वरती? प्रेडिक्शन नाही करू शकत कारण की मी आधीच म्हटलं तर दोन्ही संघ अतिशय चांगले खेळत आहेत आणि केसरकर संघाकडे चांगली फलंदाजी आहे. पहा शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाणार ही मी पहिल्याच चेंडूवरती बोललो होतो. त्याच पद्धतीची मॅच या ठिकाणी सुरू आहे. यस, कारण की हा LGPL चा महासंग्राम आहे. सेमीफायनलची पहिली मॅच. या वेळेला पहा हा बॉल आपल्याला सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळत नाहीये. म्हणजेच काय तर उर्वरित 1 बॉलचा खेळ आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. चेतन. संजय सर नक्कीच केतन बद्दल जे म्हणणं कमीच आहे कारण की ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी 10 मॅच खेळलो असोसिएशनच्या परंतु त्याला एकही चेंडू टाकण्यासाठी दिला नाही सिद्धिविनायक लोणेरे संघाने. परंतु त्याच्या आधी लोणेरे प्रीमियर लीग झाली होती. संजय सर आपण त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी पाहिजे केसरकर सुपरस्टार संघामधून तो खेळला होता आणि त्या ठिकाणी त्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडली होती आणि त्यानंतर आज तो मोठी स्पर्धा खेळतोय आणि आपण पाहिलं की आज झालेल्या 3ही सामन्यांमध्ये त्याने फायनलची ओव्हर टाकून या ठिकाणी आपल्या संघाला विजयी करून दिलाय. कारण की एक लकी चार्म असतो ना तो अशा प्रकारचा असतो सर. येस, जे खेळाडू अगदी त्यांना कुठेतरी संधी मिळत नाही आणि संधी मिळवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म LGPL 2024 मध्ये पहिला संघ ठरतोय. फायनलच्या मॅच मध्ये प्रवेश करताना तो टीम पाटील ब्रदर्स नवघर. या संघाचे खूप सारे हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर टीम केसरकर सुपरस्टार या संघाचे देखील खूप सारे करूयात कौतुक. डीसी ओमकार.